चला सामन्याला सुरुवात आणि ह्या युनिटी चषक चांदोरे हा वर्ष 5वेतला पहिला बॉल पियुष समोर नितेश आणि अगदी गुडलेंचा बॉल हलक्यात आणि लेग साइडला कट केला आहे समीर तिकडे फिल्डिंगला मात्र 1 रनावरती समाधान मानायला लागेल तो नितेशला आणि अरुष आणि अंश संघाचा श्री गणेश झालाय आणि खात्यामध्ये 1 धाव आपल्या संघासाठी अप्रतिम असा हा बॉल होता पियुषचा अगदी गुडलेनचा नितेशने हलक्या हाताने कट केला लेग साइडला आणि 1 रन आपल्या खात्यामध्ये जमा केलाय संघाची धावसंख्या झाली ती 1 करणला काही समजलं नाही अगदी करण गुडलेनचा हा बॉल ऑफ साइडला ढकलण्यामध्ये बॉल मिस केलाय तो करणने आणि निर्धाव चेंडू टाकलाय तो पियुषने डॉट बॉल काय फिल्डिंग सजवले ऑफला अर्षद त्या साइडला आहे तो सार्थक इकडे आहे तो अविनाश चाचले म्हटलं अंकित पवार आहे इकडं मिड ऑफला पुढचा बॉल पियुषचा तिसरा बॉल धावसंख्येत काही वाढ नाही आणि स्टेट ड्राईव्ह खेळलाय किती धावा मिळतील 1 धाव तो पूर्ण केली आहे दुसरी धावेसाठी नितेश आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि संघाची धावसंख्या झाली ती आता हॅलो 3 ग्रामस्थांना एक नम्र विनंती आहे आपल्याकडे दुपारचा जेवणाचा कार्यक्रम आहे तर कृपया चावडीमध्ये थोडेसे ग्रामस्थ आणि जे आपलं सध्या राहून नाही आहे जे कोण असतील मुले त्यांनी खुद थोडी मदत करण्यासाठी आपले सदाशिव पेंडे जेवण बनवणार आहेत त्यांना मदत करण्यासाठी चावडीमध्ये उपस्थित राहावे पियुषचा पुढचा बॉल चौथा बॉल असेल आणि अंश अरुजची धावसंख्या लागली आहे फलकावरती 3 धावा पियुषचा पुढचा बॉल स्ट्राईकला असेल तो करण आणि लेग साइडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु हा बॉल पंचांनी आकाश इंदुलकरांनी वाईट घोषित केलाय पियुषला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल पियुषला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल धावसंख्या मात्र 3 पुढचा बॉल पियुषला सॉरी पियुषचा पुढचा बॉल करण स्ट्राईकला हॅलो आणि पहिला धक्का भेटलाय तो अंश आरुषला आणि 1 विकेट बाद आणि लक्ष द्या रस्त्यावर पोरं धावतायत कुणी धावू नका रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला बघूनच रस्ता ओलांडायचा आहे अन्यथा जायचं नाही रस्त्यावर कुणी लाईन मान्य पण झाडाखालीच बसायचं आहे आता करण इंदुरकर जेलबाद झालेला त्याची कॅच अस्मित इंदुरकर यांनी जेलबाद घेतलेली आहे आणि करण इंदुरकर जात आहेत ते स्वतः कर्णधार रुपेश 1 मिनिट आपल्या संघासाठी काय करतात ते दोन्ही आता लेजंड टीमचे मला वाटतंय थोड्या उशिराने मॅच आहे तर पेंडारी साहेब इथे आले होते ते बोलत होते की आम्ही जेवणाची तयारी करतो तर त्यांना सहकार्य करा आणि लगेचच पाठवू आम्ही तुम्हाला बोलवायला तुमची मॅच लागली की कुणी कुठे जाऊ नका चावडी सोडून तरी अन्यथा कुठे जाऊ नका हॅलो आता आमने सामने दोन्ही संघाचे कर्णधार आहेत गोलंदाज आहे पियुष इंदुलकर स्वतः कर्णधार आणि फलंदाजी आहेत ते रुपेश चाचले स्वतः कर्णधार पाहूया रुपेश चाचले आपल्या संघासाठी काय करतात ते आणि पियुष पुढील कॉमेडी विकी लोखंडे यांनी सुरू करावी पियुषचा पुढचा बॉल स्ट्राईकला येतो रुपेश हलक्या हाताने कटवलं लेग साइडला मला वाटतं तिकडे आपण डिक्लेअर झोन ठेवलाय त्याच्यामुळं 1च धाव मान्य करावी लागेल ती अंश आरुषला आणि धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती 8-4 अरे विवेक स्कोरबोर्ड चांगला तिथे 4 धावा की 5 सॉरी 5 चला नेक्स्ट बॉलर असेल तो आता स्वतः उदय चाचले शिवार्थ कडून पुढचा बॉलर असेल तो उदय चाचले आणि आता सर्कलच्या बाहेर फक्त 5 फिल्डर असणार आहेत सर्कलच्या बाहेर फक्त 5 फिल्डर लावू शकता चारच झाले 5 फिल्डर लावायचे फक्त 4च खेळाडू झालेले आहेत ऐका हा सगळ्या नियम असणार आहे अन्यथा हा नोट जाईल पंचांचं लक्ष असू द्या की सर्कल मध्ये किती फिल्डर आहेत आणि बाहेर किती फिल्डर आहेत ते
आणि ही पुन्हा पुन्हा सांगण्यात येणार नाही. बाहेर 5 आणि आतमध्ये 6. बरोबर ना की? हा, ठीक आहे. चला उदयचा पुढचा बॉल. चला सामना चालू करा लवकरात लवकर. आणि धावसंख्या झाली ती 5. अंश आरुषची. शिवारकडून उदय, स्ट्राईकला सोड नितेश आणि आणि फुल हा- टॉस बॉल होता, मात्र तो त्याने मिस केलाय. आणि चांगला असा बॉल हा मला वाटतं अगदी नितेशने जर समजून घेतला असता ना तर अगदी पाटील वडापाव वरतीच नक्की मारला असता, परंतु बीट झाला. मात्र 1 धाव आणि धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या बोर्डावर लागली ती 6 धावा. आतापर्यंत चांगली चालली आणि मला वाटतं कॅप्टन पियुष बोललाच होता की आम्ही फक्त 20 रनावरतीच हे करायचं. आणि रुपेश मला वाटला होता बोललेला आजकडून की मी 40+ धावा मारणार आहोत, परंतु काही कुठून दिसत नाही. बहुतेक अर्धे शतक पूर्ण झालेत आणि मात्र धावसंख्या लागली ती 6. आता कुणाचं खरं होतंय तेच बघूया. सध्या तर आताच्या वोटिंगमध्ये 80% तर पियुषच आहे. पुढचा बॉल आणि सुंदर असा बॅट टप्प्यात होता, परंतु रुपेशला काहीच समजलं नाही आणि डिक्लेअर झोनमध्ये जातोय. हाही धावा मिळते ती फक्त 1 धाव. 1 धावेनंतर स्कोरबोर्ड थोडा हलतोय आणि धावसंख्या होते ती अंश आरुषची 7 धावा. अप्रतिम बॉलिंग बघायला भेटते आपल्याला उदयकडून. सुंदर अशी बॉलिंग ह्याच्या आधी पियुषने केली होती, मात्र 5 धावा दिलेली. रुपेशला काही समजत नाही. नितेश स्ट्राईकला अजून आहे. उदयने चांगला बॉल डायरेक्ट दिला होता, परंतु नितेशला काही समजलं नाही आणि तो बॉल मिस करून तो एकच धावेत तो केला होता. पुढचा बॉल उदयचा. असे स्ट्राईकला तो आता रुपेश. बघूया. फुल टॉस आणि स्टेट ड्राईव्ह केलाय. किती धावा मिळतील अंकितला काही समजलं नाही. चांगली फिल्डिंग तिथं कव्हरला केली ती अविनाश चासलेनी, परंतु अविनाश चासले थ्रो करतो. त्याच्या आतमध्ये नितेश आणि रुपेशनी रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण. 2 धावेनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो अंश आरुषचा 9 धावा. चांगली अशी फिल्डिंग सजवले. ऑफ साईडला हर्षद, अंकित आणि लॉंग ऑनचा फिल्डर आहे तो अविनाश चासले. आणि रस्त्यावरती तिकडं भावेश, त्याच्याच बाजूला शुभम चांगला. आणि मिडॉनचा फिल्डर आहे तो अस्मित. अगदी स्टार्टिंगचा जो ओपनर बल्लेबाज होता आपला बॅटर, त्याची चांगली अप्रतिम अशी कॅच घेतली. आणि त्याच्याच बाजूला आहे तो समीर बंटी. काल अगदी व्यवस्थित किपिंग केली असती ना तर कदाचित दुसरा तिसरा तरी आपण नक्की नंबर मारला असता. चला पुढचा बॉल उदयचा. स्ट्राईकला असेल तो आता रुपेश आणि हा क्लीन बोर्ड झालेला आहे. बोल्ड. आणि स्वप्न संपलेला आहे 40 धावा मारायचा कदाचित, आणि पियुषच इथं ठरू शकतो. डीजे बॅटर लगेच तयार ठेवायचा आहे. एवढा उशीर लावू नका. आणि धावसंख्या झाली ती 9 धावा फक्त. काहीच झाले नाही कुठे. रन कुठूनच वाढले नाहीत. चला बॅटर जाऊ दे लगेच आणि पुढचा बॅटर तयार ठेवायचा आहे. वेल वाया घालू नका. ऑलरेडी आपण खूप लेट झालो. टीम मीटिंग नको. फिल्डिंग आहे तिथंच ठेवा फटाफट आणि सामना चालू करा. मला वाटतं ओव्हर झाली का. आणि अंश आरुष 11चा स्कोर आहे तो आता 2 ओव्हर संपल्यानंतर 9 धावा. फक्त आणि फक्त 9 धावा. कुठे रुपेश बोलला होता की आम्ही 40 पार करू आणि तिथेच टॉस जिंकून शिवार्थने पियुष कॅप्टन बोलला होता की आम्ही ह्यांना 20 रनाच्या आतमध्ये थांबू शकतो. खरंच आपल्याला टार्गेट चांगला किती कॉन्फिडन्स होता. आणि आतापर्यंत फक्त 9 धावा लागल्या त्या आपल्या स्कोर बोर्डवरती. आणि आता आलाय बॉलिंग मार्कवरती तो शुभम. बघूया. स्ट्राईकला असेल तो आता नितेश. शुभम स्ट्रेट ड्राईव्ह केला. आणि कॅच होऊ आज शकते का. आणि जे अगदी झालेलं आहे. सहज कॅच. खरोखर अस्मित आहे दुसरी तिथे. झेल पकडलेली आहे. आतापर्यंत ही दुसरी कॅच असेल अस्मितची. आणि सुंदर असा कट बॉल केला होता हा शुभमनी. मनवे
आपल्या अंश आरुष 11 कडून चाललाय तो सिद्धेश मनवे. समोर असेल शुभम कटर बॉलर. बघूया पुढचा बॉल स्ट्राईकला आता सिद्धेश आणि हवेत बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि हा डॉट बॉल अगदी एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एसटी रक्षक असेल तो उदय चाचले आणि सुंदर अप्रतिम असा बॉल बघायला भेटला आपला तो हा शुभमचा. आणि कुठेतरी धावफलक थांबलाय. 9 धावा झाली आहेत या मॅच मध्ये. आपल्याला जर राहायचं आहे तर कमीत कमी 35-40 तरी धावा पाहिजेत. आणि हा पुढचा बॉल शुभमचा स्लोवर होता, काही समजला नाही आणि ही आत्महत्या बोलायची या सुदेशची. आत्महत्या करून गडी बाद. सुदेशला कळवली पाटील. चांगला प्रसिद्ध बॉलर या ग्राउंडवरचा शुभम. आरपेशने फुल टॉस ऑफ साइडला कटवलाय. किती धावा जमू शकतात? एक धाव तर पूर्णपणे पूर्ण. दुसरी धाव होते का? दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धाव होते का? समीर, कालच मी बोललो तो काल काहीतरी गचाल फिल्डिंग केली होती आणि किती धावा मिळू शकतात अंपेअरकडे आमचं नक्कीच लक्ष राहणे. या सामन्याचे पंच सोनू मनवे आणि आकाश इंदुलकर. किती धावा? 3 धावा. 3 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण आणि ह्या 3 धावेनंतर स्कोर झालाय तो स्कोर बोर्ड होती 12 धावा. 12 धावा. सामना आहे 3 स्टार वर्सेस जयश्री योद्धा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार आहेत. 3 स्टार वर्सेस जयश्री योद्धा. चला पुढचा आरपेची जागा घ्यायला गेला तो सार्थक. बघूया आणि स्लोअर फिरवलाय. काय षटकार होऊ शकता का? भावेश बॉलच्या खाली. अप्रतिम कॅच या दिवसात. आणि टॉच उडवण्यासाठी मी आपले गोरेगाव विभाग संपर्क दिनेश लोखंडे विनंती करतो टॉच म्हणून यावे. 3 स्टार वर्सेस जयश्री योद्धा. 3 स्टार टेबल ए वर्सेस जयश्री योद्धा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉच बॉक्स यावे. यापुढे होणारा सामना. चला आरुष 11 आणि मी एकच सांगेल की आपल्याला सगळे प्लेयर मोजून दिले तर इतका उशीर का? आपण लगेचच मैदानात गेलो पाहिजे ना. याची काळजी घ्या ना सगळ्यांनी. फटाफट खूप सारे सामने चालू करायचे आहेत. वेळ वाया घालवू नका. मैदानात जायचं आहे. आपण वेळ केला तर पुढे आपल्याला उशीर होणार आहे. हे सर्व खेळ नोंद घ्यावी. यापुढे होणार सामना जयश्री योद्धा वर्सेस 3 स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉच बॉक्स यावे. जयश्री योद्धा वर्सेस 3 स्टार ए टेबल ए. संघमालक आहे सागर पवार. पंच उशीर लावू नका. चला लगेचच फिल्डिंग सेटअप करायला लावा आणि सामन्याला सुरुवात करा. बॅटर पाठवायचे आहेत लगेच शिवार्थ 11 चे बॅटर मैदानात पाठवा आणि फिल्डिंग लगेच सजवून घ्यायची आहे. वेळ खूप कमी आपल्याकडे आणि सामने भरपूर खेळवायचे. हा लक्ष असू द्या, हा सामना तुमचा पहिला आहे आणि इतका उशीर लावू नका. आणि आपण सगळे मैदानामध्ये उपस्थित आहोत त्याच्यामुळे कोणी कुठे जाऊ नका. आणि जे आपले मॅच आहे तर पुढचे प्लेयर 3 स्टार ट्रिपल ए वर्सेस जयश्री योद्धा
दोन्ही संघाच्या सामनाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे मैदानामध्ये. लगेचच आपली पुढची मॅच आहे. जयश्री योद्धा संगमले सागर राकेश पवार आणि तिसा टिबळचा कर्णधार संगमले अश्विन तांदलेकर आणि अविनाश तांदलेकर. आपल्या दोन्ही संघाच्या प्लेयर तयार ठेवावेत. याच्यावर होणारा सामना तुमचा आहे. सर्व प्लेयर तयार ठेवावे. कॉमेडी सुरू करावी लोखंडे. दोन्ही कर्णधार आले का? दोन्ही संघाचे कर्णधार आले का? चला टॉस होत आहे का? सोनू मने कुठे असतील त्यांनी कृपया पॅव्हलिन समोर यावे. चला काय चाललंय मैदानामध्ये? काय चाललंय? चला कर्णधार फिल्डिंग करायची आहे. टॉस फिल्डिंग होऊन लावून घ्या कर्णधार. पटापट. किती उशीर चाललाय? दिनेश लोखंडे जर टॉचवून घ्यावी. दिनेश लोखंडे गोरेगाव विभाग संपर्क दिनेश लोखंडे. हा चला टॉस होतोय. 3 स्टार ट्रिपल ए वर्सेस जयश्री योद्धा. आणि हा टॉस करतात ते आपले गावचे कार्यकर्ता दिनेश लोखंडे. चला कोण आहे? टॉस कोण जिंकलाय? हा सुरेश डांगले. 3 स्टार ट्रिपल एने टॉस जिंकलाय. सुरेश डांगले काय घ्याल तुम्ही? आम्ही प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाजी घेण्याचं कारण काय? गोलंदाजी घेणे आम्ही नंतर चेस करू शकतो. ओके ओके. आणि किती समोरच्या टीमला तुम्ही किती धावेपर्यंत थांबू शकता? आम्ही 15 ते 20 धावामध्ये त्यांना रोखू शकतो. जसं आता आपण जे मॅच चालू आहे ते बघितलं की पियुषनी सांगितलं होतं की आम्ही 20 रनामध्ये त्यांना थांबू शकतो आणि त्यांनी खरंच अक्षरशः त्यांनी 13 रन थांबवले त्यांना. तसं तुमचं पण आहे बॉलर? नक्कीच आमच्याकडे मंथन आहे, यश सुद्धा आहे, मी सुद्धा स्वतः गोलंदाजी करतो. आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि नक्कीच आम्ही त्यांना 15 ते 20 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट सुरेश डांगले. आणि पुढच्या द्याला मी कॅप्टनला काय हे करतोय, आमंत्रित करतोय, तो आहे शुभम. शुभम शुभम 15 ते 20 धावावरती तुला थांबवण्याचं असं सुरेश डांगले समोरच्या पंच अंपायरनी सांगितलं. तर तू किती धावा मारू शकतोस? माझ्या मते मला तर स्कोअर 30च्या वरतीच पाहिजे आणि आमचे प्लेयर असे आहेत की ती मारू शकतात 30च्या वरती तरी. ओके थँक्यू शुभम. चला बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅच साठी. आणि चला चालू असलेला सामना आणि स्कोअर बोर्डला कोण आहे रे ते? धावसंख्या किती झाली आहे? 3. आता मला सांगायला चला पुढचा बॉल सार्थक आणि उदयनी ऑफ साइडला मारलाय. किती धावा मिळू शकतात? मला वाटतं मैदानातच बॉल आहे. एक धाव तर पूर्णपणे पूर्ण. विवेक भोसले कुठे असतील ना? लगेचच आपली मॅच आहे लगेचच यायचं आहे. आणि धावसंख्या झाली ते आता 5 धावा. सार्थक स्ट्राईकला येतो तो उदय. अप्रतिम असा ऑफ साइडला मारून हा शॉट त्यांनी 2 धावा पूर्ण केलेत. गुडलेनचा बॉल उदयला काही समजलं नाही पण बॅटची काढा घेऊन जातोय मागे. किती धावा मिळतील? 1 धाव तर पूर्ण केले. दुसरे धावासाठी जाते तर दुसरी धाव पूर्ण होऊ शकते का? तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण होऊ शकते. आणि एकच सांगायचं असेल सगळ्या कॅप्टनना, लक्ष असू द्या, सगळ्या टीमचे कॅप्टन लक्ष असू दे, तुम्हाला एक रिव्ह्यू भेटणार आहे तो फक्त व्हाईटसाठी तुम्ही एक तुमच्याकडे रिव्ह्यू असणार आहे. थर्ड अंपायर तुम्ही मागू शकता. जर का तुम्हाला डाऊट असेल हा व्हाईट नाही आहे तर तुम्ही एक रिव्ह्यू मागू शकता. 2 धावा. या 2 धावेनंतर शिवार्थ संघाची धावसंख्या झाली ती 7 धाव. फुल टॉस आणि फुल टोल. मला वाटते सामना शिवार्थने जिंकलेला आहे. थँक्यू.